अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं प्लस स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। फक्त बघा, उद्या 28 मार्च गुरुवार अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष दिवस, कारण उद्या आहे संकष्टी चतुर्थी। चतुर्थीचा दिवस हा गणपती बाप्पांसाठी समर्पित आहे। या दिवशी बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांची कृपा प्राप्त करून घेण्यासाठी, आयुष्यात असलेले जे काही संकट असतील किंवा विघ्न असतील त्यांचा नाश करण्यासाठी आणि इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही जे काही उपाय कराल ते सगळेच उपाय हे अत्यंत प्रभावी असतात। खरं तर चतुर्थीचा जो दिवस आहे तो स्नानासाठी, दानासाठी, तुळशी मातेच्या सेवेसाठी आणि गोमातेच्या पूजनासाठी अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष मानला जातो। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या असणाऱ्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला कुठल्या सेवा करायच्या आहेत, गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी कुठले उपाय करायचे आहेत, बाप्पांना उद्या कुठला नैवेद्य दाखवायचा आहे, याबद्दलची सगळी सविस्तर आणि योग्य माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, उद्याचा जो दिवस किंवा उद्याचा जो योग आहे तो अत्यंत महत्त्वाचा आणि विशेष आहे, कारण गुरुवारच्याच दिवशी चतुर्थी आलेली आहे। दोनही शुभयोग एकाच दिवशी आल्याने उद्याचा जो योग आहे तो अत्यंत दुर्मिळ आणि विशेष आहे। त्यामुळे कुणीही संधी सोडू नका। भले आपल्याला रोज बाप्पांची सेवा करता येत नसेल किंवा रोज आपल्याला तेवढा वेळ नसेल, पण जेव्हा विशेष तिथी असते, विशेष मिती असते, म्हणजे चतुर्थी असते किंवा जेव्हा अंगारक योग असतो, आठवड्यातून जेव्हा मंगळवार असतो जो गणपती बाप्पांचा पण वार म्हणतो, या दिवशी तरी तुम्हाला 5 मिनिटं का होईना, म्हणजे वेळात वेळ काढून 5 मिनिटं का होईना पण गणपती बाप्पांची सेवा ही करताच यायला हवी। ज्यांच्याही आयुष्यामध्ये गणपती बाप्पांचा वरदहस्त असतो ना, त्याच्या आयुष्यात कितीही संकटे आली, कितीही विघ्ने आली तरी तो त्यातून सहज तारून जातो, कारण बाप्पांचा आशीर्वाद त्याच्या सोबत असतो। बघा, गणपती बाप्पाला आपण विघ्नहर्ता म्हणतो, त्यांना आपण दुःखहर्ता म्हणतो, कारण ते विघ्नांचा, दुःखांचा, संकटांचा नाश करतात आणि आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या घरामध्ये सुख समृद्धी आणतात। आता उद्या चतुर्थी आहे। आपल्याला उद्याच्या दिवशी सगळ्यात पहिले म्हणजे लवकर उठायचं आहे। लवकर म्हणजे कमीत कमी 5:30 ते 6च्या दरम्यान उठा। 6च्या आतमध्ये उठण्याचा प्रयत्नच करा। उठायचं आणि स्वच्छ स्नान करायचं आहे। खरं तर उद्या अभ्यंग स्नानाला खूप महत्त्वाचं आहे। बरीच लोक तुम्हाला उद्याच्या दिवशी धार्मिक स्थळी जातील, तिथे जाऊन स्नानाचं पुण्य मिळवताना दिसतील। आता प्रत्येकालाच तिथे जाणं शक्य असतं असं नाही, तुमच्या आमच्यासारखी बरीचशी लोक नाही जाऊ शकत। मग घरच्या घरीच आपलं जे अंघोळीचं पाणी असतं त्यामध्येच थोडंसं गंगाजल घालायचं, थोडी हळद घालायची आणि याच्यामध्ये एखादा तुळशीचं जे पान असतं ते पान घालायचं। सोबत याच्यामध्ये जर तुमच्याकडे पंचगव्य असेल तर आवर्जून ते पंचगव्य घालायचे, गोमूत्र, गंगाजल हे सगळं काही मिक्स करून त्या पाण्याने स्नान करायचं आहे। या पाण्याने जर तुम्ही स्नान केलं, म्हणजे या गोष्टी जर पाण्यात मिक्स करून त्याने तुम्ही स्नान केलं, तरीही तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला कितीही संकट आलेली असतील तर ती संकट टळून जातील, किती ग्रहदोष असेल तर त्या ग्रहदोषातून मुक्तता होईल आणि जे धार्मिक स्थळी जाऊन जे स्नानाचं आपण पुण्य मिळवणार आहोत ना, तेच पुण्य तुम्हाला घरच्या घरी मिळून जाईल। याच्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे उद्याच्या दिवशी न चुकता आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे। आता ते कसं द्यायचं हे मी ऑलरेडी सांगितलेलं आहे, तरी पटकन सांगते। एका तांब्याभर पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये कच्चं दूध घालायचं, चिमूटभर हळद घालायची आहे, थोड्या अक्षता घालायच्या आहेत, लाल रंगाचं एक फूल घ्यायचं आणि ते सूर्याला अशा स्वरूपात अर्पण करत अर्घ्य तुम्हाला द्यायचं आहे। याच्यानंतर उद्याच्या दिवशी आपल्याला न चुकता आपल्या घराच्या उंबरठ्याला हळदीचं लेपन करायचं आहे। एका वाटीमध्ये थोडीशी हळद, अष्टगंध, चंदन हे सगळं घेऊन त्यामध्ये गोमूत्र घालून मिक्स करायचं आहे आणि सगळ्यात पहिलं म्हणजे उंबरठ्याचं पूजन करायचं आहे। बघा, आपल्या घराचा मेन दरवाजा जो असतो ना, तोच आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणतो आणि तोच आपल्या घरात नकारात्मकता आणतो। खरं तर लक्ष्मीच्या आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते किंवा दैवत जेव्हा आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात तेव्हा याच दरवाजातून आपल्या घरात येत असतात। जर तुम्ही कधी काही उपाय, सेवा काही केलाच नाही, उंबरठा जर नेहमी अस्वच्छ असेल, ते घाण केर कचराच असेल, तर लक्षात ठेवा घरामध्ये फक्त लक्ष्मी येणार। पण नेहमीच तुम्ही जर त्याचं पूजन केलं, नेहमीच उंबरठ्याला हळदीचं लेपन केलं, तर तुमच्या घराकडे सदैव दैवतांचा वास राहणार आणि सदैव तुमच्या घरात लक्ष्मीची प्राप्ती राहणार। आता रोज नाही जमलं तरी विशेष दिवशी केलं तरी खूप त्याचा आपल्याला लाभ होतो। म्हणून उंबरठ्याला हळदीचं लेपन वगैरे करायचं आहे। एक समोर दिवा लावायचा आहे, उंबरठ्यावरती दोन्ही बाजूनी फुलं ठेवायची आहेत। हे सगळं झालं की त्याच्यानंतर आपल्याला तुळशी मातेला कच्चं दूध आणि त्यामध्ये चिमूटभर हळद घालून ते तुम्हाला अर्पण करायचं आहे। हा उपाय दररोजही करू शकतात, हा उपाय फक्त गुरुवारीही करू शकतात किंवा हा उपाय फक्त चतुर्थीलाही करू शकतात। हा उपाय तुम्ही सलग 21 दिवस केल्याने किंवा सतत 11 दिवस केल्याने कितीही दारिद्र्य असेल आयुष्यात तर त्या दारिद्र्याचा नाश होतो।
त्याबरोबर काय करायचं आहे उद्याच्या दिवशी, तर न चुकता उंबरठ्याच्या समोर एक छोटासा सडा म्हणजे एक रांगोळी काढायची आहे, कारण रांगोळी जी आहे ती देखील दैवदैवतांना आपल्या घराकडे आकर्षित करते. त्याच्यासोबत उद्याच्या दिवशी आपल्याला कितीही अर्जंट असेल, ताई मला वेळच नाहीये, मला जमणारच नाहीये, काहीही करा, एक वेळेस उद्याच्या दिवशी कमी जेवा, जेवू नका, उपवास करा, पण उद्याच्या दिवशी 5 मिनिटं तरी बाप्पांसाठी नक्की काढा. आपल्या घरामध्ये असणारी गणपती बाप्पांची मूर्ती ही ताम्हण्यात ठेवायची, थोडं दूध किंवा शुद्ध पाणी घालायचं आहे, त्याने ती स्वच्छ धुवून म्हणजे अभिषेक घालून घ्यायचा आहे. त्यानंतर एक समोर पाट ठेवायचा आहे, पाटावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे, तांदळावरती ही गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. बाप्पांना हळद कुंकू अर्पण करायचे, थोडे अक्षता अर्पण करायचे, समोर एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे. देव घरातच हा उपाय केला तरीही चालेल, फक्त गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर जी मूळ जागा असेल तिथे ती मूर्ती ठेवायची, हळद कुंकू लाल रंगाचं फूल अर्पण करायचं आहे. शिवाय 21 दुर्व्यांची जी जुडी असते ती देखील गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायची आहे. ह्यासोबत तुम्हाला उद्याच्या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे आणि त्यासोबत तुमची जी इच्छित मनोकामना असेल ती इच्छा पूर्ण होण्यासाठी गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे. बघा, लक्षात ठेवा, गणपती बाप्पांना दुर्वा लाल रंगाचं फूल हे अत्यंत प्रिय आहे. त्यांना खरं तर लाल रंग हा विशेष महत्वाचा म्हणजे विशेष प्रिय आहे. त्यामुळे बरेच लोक तुम्ही बघाल तर संकष्टीच्या दिवशी, चतुर्थीच्या दिवशी लाल रंगाचेच वस्त्र परिधान करतात. आता ज्यांच्याकडे लाल वस्त्र असतील त्यांनी आवर्जून उद्या लालच रंगाचे वस्त्र परिधान करा. हे सगळं करून झालं की त्याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवायचा आहे. तुम्ही दुपारीही दाखवला तरीही चालेल, संध्याकाळी दाखवला तरीही चालेल. बाप्पांना प्रसन्न करणारी जर सगळ्यात महत्त्वाची कुठली गोष्ट असेल, जी सगळ्यांनाच माहिती असेल पण मी सांगते तुम्हाला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली असेल तर ते म्हणजे उकडीचे मोदक. न चुकता उद्याच्या दिवशी तुम्हाला उकडीचे मोदक बनवायचे. तुम्ही 7, 11, 21, 51, 108 जेवढे शक्य होतील तेवढे गणपती बाप्पांना नैवेद्य स्वरूपात तुम्हाला उकडीचे मोदक बनवायचे आहेत आणि ते त्यांना अर्पण करायचे आहेत. ज्यांना मोदक बनवणं शक्य नसेल तर त्यांनी काय करा, एक पोळी बनवा, गोड पोळी असेल किंवा चपाती असेल ती बनवली तरीही चालेल, पण याला शुद्ध तूप लावायचं आहे आणि त्याच्यावरती गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि हे गणपती बाप्पांना तुम्हाला अर्पण करायचं आहे. तुम्ही गणपती बाप्पांच्या मंदिरातही अर्पण केलं तरी चालेल किंवा तुमच्या घरच्या घरी जिथे बाप्पांची मूर्ती असेल तिथे अर्पण केलं तरीही चालेल. आता अशीही बरीच लोक असेल की ताई आमची खूप इच्छा आहे पण आम्हाला नैवेद्य दाखवायला वेळच नाही, आम्ही काय करू? त्यांच्यासाठी एक विशेष उपाय सांगते. एक खोबऱ्याची वाटी घ्या, त्याच्यावरती गुळाचा तुकडा ठेवा आणि त्याच्यासोबत 21 दुर्व्यांची जुडी ठेवा. दोन्ही हातांच्या उंजळीत ही वाटी पकडा, जे गुळ आणि खोबऱ्याची इच्छित मनोकामना व्यक्त करा. एक वेळा गणपती अथर्वशीर्षाचं पठण करा आणि त्यानंतर ही गुळ खोबऱ्याची वाटी गणपती बाप्पांना अर्पण करा. आयुष्यात कितीही संकट असो ती संकट टळून जातील. जिथे जिथे इच्छा पूर्ण होत नव्हत्या, इच्छा पूर्ण व्हायला लागतील. प्रत्येक गोष्टीत तुम्हाला मार्ग सापडायला लागेल. ठीक आहे. याच्यानंतर आता विशेष उपाय उद्याच्या दिवशी आपल्याला जो करायचा आहे तो सांगते. उद्या सकाळी जो बाप्पांच्या समोर तुम्ही दिवा लावलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 21 हिरव्या मुगाचे दाणे घालायचे. पण ते कसे घालायचे? एका वाटीत हिरवे मूग घ्यायचे, ते हिरवे मूग आपल्या हातावर काढून घ्यायचे, त्याच्यावरती थोडंसं अत्तर स्प्रेड करायचं, यावरती थोडी हळद घालायची आणि हळदी आणि अत्तरात ते मुगाचे दाणे चोळून घ्यायचे. त्याच्यानंतर हे मुगाचे दाणे एका वाटीमध्ये ठेवायचे. या 3 बोटांनी एक एक मुगाचा दाणा त्या दिव्यात अर्पण करायचा. अर्पण करत असताना संपूर्ण गणपती अथर्वशीर्षाचं पठण करायचं. म्हणजे एकच दाणा घेऊन नाही तर एक ओळ म्हणायची, थोडे दाणे अर्पण करायचे, पुन्हा दुसरे दाणे घ्यायचे, पुन्हा गणपती अथर्वशीर्षाचे दुसरे ओव्या म्हणायच्या. असं संपूर्ण अथर्वशीर्ष म्हणेपर्यंत थोडे थोडे दाणे मुगाचे जे घेतलेले आहेत ते तुम्हाला त्या दिव्यात अर्पण करायचे आहेत. त्याच्यानंतर सायंकाळच्या वेळी 6-7च्या वेळी मुगाचे जे दाणे आपण दिव्यामध्ये घातलेले होते ते काढून घ्यायचे. एका वाटीमध्ये कापराच्या वड्या घालायच्या आणि कापरासोबत हे मुगाचे दाणे प्रज्वलित करायचे आणि याचा संपूर्ण धूर घरभर पसरवायचा. या उपायाने तुमच्या घराची बांध खुली होईल. लक्ष्मी कुणी अडवली असेल तर ती लक्ष्मी खुली होईल. घरात सुख, समृद्धी, ऐश्वर्य सगळं काही भरभरून येईल आणि तुमच्या सर्व इच्छा ज्या असतील त्या इच्छाही पूर्ण होतील. अत्यंत साधा आणि सोपा असणारा उपाय आहे. बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत. या पद्धतीने उद्याच्या दिवशी जर तुम्ही गोष्टी केल्या तर निश्चितच नक्कीच तुम्हाला जे हवं आहे ते मिळत जाईल. बाप्पांची अखंड कृपा तुमच्या घरामध्ये प्राप्त राहील. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.